आता पाहूया टॉप 9 बातम्या युद्धाचे परिणाम। तेल कंपन्यांकडून औद्योगिक डिझेलच्या दरात 2 ते 3 टक्क्यांची वाढ। दर प्रति लिटर मागे 22 रुपयांनी वाढले। औद्योगिक डिझेलचा प्रति लिटर 87 रुपये 67 पैशांवरून दर 109 रुपये 59 पैशांवर। नागपूरच्या कोरडीत गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। पहाटे 5:30 वाजल्यापासून लोक सिलेंडरसाठी वेटिंगवर। ऑनलाईन बुकिंग होत नसल्यानं ग्राहक त्रस्त। कोल्हापुरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी 9व्या दिवशी ही रांगा। गॅस एजन्सी ऑफिस उघडण्याआधीच गर्दी। घरगुती गॅस सिलेंडर घरपोच द्या, जिल्हा प्रशासनाच्या सूचना असूनही रांगा। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ठाण्यातील अनेक फूड स्टॉल्स बंद। काही छोट्या व्यावसायिकांकडून इंडक्शन आणि कोळशाच्या शेगडीचा वापर। मुंबईतील अनेक हॉटेल आणि स्टॉल्सचं शटर डाऊन। व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं करी परिसरात हॉटेल आणि स्टॉल्स बंद। हॉटेलमध्ये देखील गॅस पुरवठा पुरेसा नसल्यानं मोजकेच पदार्थ। ग्राहकांची गैरसोय होत असल्याची हॉटेल चालकांची माहिती। नाशिकमध्ये एलपीजी नंतर कमर्शियल गॅसचा देखील तुटवडा। वेल्डिंगचं काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ। वेल्डिंग, लोखंड कटिंगसह मोठ्या कंपन्यांचं काम बंद। छोटे कामगार अडचणीत। कूलर बनवण्याच्या व्यवसायाला आखाती देशातील युद्धाचा फटका। सिलेंडर टंचाईमुळे कूलर तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये उत्पादन मंदावलं। कूलरची लोखंडी बॉडी, स्टँड आणि फ्रेम तयार करण्याचं काम रखडलं। पावडर कोटिंग आणि रंगकामासाठी लागणारा गॅस मिळत नसल्यानं काम ठप्प। आखाती देशातील युद्धामुळे क्रॉफर्ड मार्केटमध्ये सुक्यामेव्याच्या किमतीत वाढ। आवक कमी झाल्यामुळे इराणी पिस्ता, खजूर सारख्या सुकामेव्याच्या किमतीत मोठी वाढ। पिस्ता, खजूर आणि इतर सुक्यामेव्याचे दर तब्बल 200 ते 400 रुपयांनी महागले। प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2 रुपये 35 पैशांची वाढ। ही दरवाढ केवळ प्रीमियम पेट्रोलसाठी। रेग्युलर पेट्रोल मात्र जुन्याच दरात उपलब्ध राहणार।